नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल तेजश्रीज कुकिंगमध्ये। आज आपण बनवूया जिरा राईस। हॉटेलमध्ये गेलं की बऱ्यापैकी आपण सगळेजण भात म्हटला की जिरा राईसच मागवतो, पण हा हॉटेलसारखा सेम टेस्टचा जिरा राईस आपण घरी देखील बनवू शकतो आणि तेही उरलेल्या भातापासून। मग तर काय झालंच। चला तर मग मी सांगते उरलेल्या भातापासून आपण हॉटेलसारखा जिरा राईस कसा बनवायचा। याच्यासाठी मी हा सकाळचा उरलेला भात घेतला आहे आणि संध्याकाळच्या जेवणासाठी बनवत आहे। आता हा भात आपण चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताने मोकळा करून घेऊयात। पूर्णपणे भात मोकळा करून घ्यायचा। शक्यतो याच्यासाठी मोकळा होणाराच भात असावा। इंद्रायणी तांदूळाचा भात असेल तरी पण होईल चांगला, पण ह्या भाता एवढा चांगला होणार नाही। आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवूयात। तेल गरम करायला ठेवताना गॅस हा लहानच करायचा, नाहीतर मोठा गॅस करून ठेवला की तेल एकदमच कडक तापेल आणि जिरे घातल्यानंतर जिरे करपतात, त्यामुळे गॅस लहान करूनच ठेवायचा। आता ह्याच्यामध्ये मोहरी घालूयात। आता 1 मोठा चमचा जिरे घालूयात। आता थोडंसं तीळ घालूयात आणि 4-5 कढीपत्त्याची पाने घालूयात आणि थोडंसं हलवून घेऊयात। आता ह्याच्यामध्ये आपला भात आपण घालूयात। असं काही नाही की उरलेला भाताचाच आपण जिरा राईस बनवू शकतो। जर आपण आता ऑलरेडी आपण भात बनवलेला आहे आणि घरच्यांना काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल किंवा आपल्याला काहीतरी वेगळं बनवायचं होतं पण वेळ भेटला नाही, त्यामुळे आपण बनवू शकलेलो नसेल, तर हा आपल्या साध्या भातापासून आपण पटकन 1 ते 2 मिनिटांमध्ये हा अशा पद्धतीने जिरा राईस बनवू शकतो, जो घरच्यांना खूप म्हणजे खूपच आवडेल आणि कोणीही ही रेसिपी बनवू शकेल। आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते। मीठ ऑप्शनल आहे, तुम्ही मीठ नाही घातला तरी चालेल, कारण आपल्या भातामध्ये आधीपासूनच मीठ आहे। पण वरून असं थोडंसं मीठ घातलं ना तर त्याची टेस्ट खूपच छान लागते, त्यामुळे वरून घालायचं पण एकदम थोडंसं घालायचं, जास्त झालं तर भात खारट होईल। थोडंसं मीठ घालूयात आणि मिक्स करून घेऊयात। आता ह्याला झाकण लावून फक्त 1च मिनिट वाफ काढून देऊयात। 1 मिनिट झालेला आहे। आता हा भात थोडंसं खालीवर करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि मिक्स करून घेऊयात। हा बघा, आपला जिरा राईस रेडी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। खूप म्हणजे खूपच मस्त असा हा भात होतो आणि एकदा बनवला तर घरचे तर सारखेच बनवायला लावतील। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे याच्या पुढचे आलेले व्हिडिओ दिसतील। थँक्यू।